तर हत्या प्रकरणातल्या क्रौर्याची परिसीमा फोटोंद्वारे संपूर्ण राज्यासमोर आल्यावर संतापाची लाट उसळली आहे। मनोज जरांगेने तातडीने सकाळीच मस्साजोग गाठत धनंजय देशमुखांची भेट घेतली। जरांगेंच्या भेटीवेळी धनंजय देशमुखांना अश्रू आवरले नाहीत। मनोज जरांगेंनी धनंजय देशमुखांचं सांत्वन केलं। तर काल रात्री उशिरा संतोष देशमुख हत्या प्रकरणातले फोटो समोर आल्यानंतर आता मनोज जरांगेंनी धनंजय देशमुखांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। तर आज सकाळी मनोज जरांगेंनी धनंजय देशमुखांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। हृदय पिळवटून टाकणारे फोटो काल समोर आल्यानंतर सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जाते। तर काल रात्री उशिरा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हृदय पिळवटून टाकणारे फोटो समोर आले आणि त्यानंतर आता सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते, संताप व्यक्त केला जातोय। त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी मनोज जरांगेंनी धनंजय देशमुखांची देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केलाय। क्रौर्याची परिसीमा गाठणारी हत्या आणि त्यानंतर समोर आलेले फोटो व्हायरल झाला होता। ज्या दिवशी तुम्ही केजमध्ये आला होतात, पहिल्याच दिवशी ज्या दिवशी तुमच्या या सगळ्या आंदोलनानंतर लोकांनी तो फोटो बघितला होता, पण त्यानंतरची तर ही आता अगदी क्रौर्याची परिसीमा ओलांडली आहे की ते फोटो बघितल्यानंतर कुठलाच माणूस स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकत नाही, इतका वाईट फोटो आहे। आता असं वाटतं का की ते या 302 खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्यांना हे केलं जाईल? कारण राजीनामाच मागणी करून सुद्धा गेल्या महिना दीड महिन्यापासून सरकार विचार पण करत नाही। नाही त्याला काढून फेकायला पाहिजे। आणि आता दीड महिन्यातून 2 महिन्यात काय झालं आम्हाला नाही माहीत। अजितदादा पवारांना सांगतो आणि फडणवीसांना सांगतो त्याला काढून फेका, आमदारकी सहित 302 मध्ये घ्या त्याला, नाही तर उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे। एकदा मी सांगतो, पुन्हा पुन्हा डोचू नका मला। तुम्ही इतक्या नीच पायदाशी गुंड समजत असल्यावर क्रूर हत्या करणारी मला लय भोगावं लागणार। साधा सोपं समजू नका, तुम्हाला वाटत असं एवढं सोपं नाही। कुठलं बळ मिळतं म्हणजे ज्या पद्धतीनं ते हसतायत, सेल्फी काढतायत, कसलं सेलिब्रेशन करतायत की एकीकडे निर्गुणपणे भैया यांची एक रेषा ठरलेली, ती बोलावी लागणार आहे। आता नाविलाज आहे, ती बोलावी लागणार। यांची एक सीमा ठरलेली, एवढंच आपण। यांचा देव वेगळा, यांचा नेता वेगळा, यांची संस्कार संस्कृती वेगळी, इतक्या नीच पातळीचे हे सगळे सारखे आहेत। हे पुरे सगळे सारखे आहेत, हे सगळे सारखे आहेत, यांच्यात कोणात काहीच बदल नाही। ही टोळी कायम संपवावं लागणार आहे। आणि उभ्या महाराष्ट्राला कळालं बरं झालं। या राज्यातल्या मराठ्यांना सांगतो आणि जनतेलाही सांगतो, तांब्याभर पाणीसुद्धा या पैदाशील इथून पुढे देऊ नका अजिबात। इतकी क्रूर हत्या जर आपल्या घरातल्या लेकराची केली असती तर तुम्ही कसे वागला असतात मराठ्यांना? तुमच्या लेकराची क्रूर हत्या केली असती तर असंच वागलं असतं। हे कोण आहे? संतोष भाया, तुमचंच लेकरू आहे मराठी। तुम्हाला वाटत असं हे चांगला आणि तेव्हा चांगला, कोणी चांगला नाही। यांना तांब्याभर पाणी इथून पुढे देऊ नका। यांनी आपल्या लेकराला हलहल करून मारलं, इतकं क्रूर मारलं ना। गँगवार होते त्याचंसुद्धा मेलं नसतं, मारलं नसतं, इतकं क्रूर मारलं, भयंकर। बदलाव होणार, संतोष भैयांचा बदलाव होणार, संतोष भैया असणार। संतोष भैयांना असायला लावायची जबाबदारी आपली सगळ्यांची। पण असं म्हणतात की उशिरा मिळालेला न्याय अन्यायापेक्षा गेलं, कोणाला काय मोजायचं नाही, आपल्याला बदला घ्यायचा। येऊ दे, सुटून येऊ दे, कशी तशी येऊ दे, सुटून येऊ दे, जेलमध्ये सोडू दे, लढायचं आहे। पण असं म्हणतात की उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायापेक्षा आपल्यासोबत धनंजय पण आहेत, या ठिकाणी संतोषांना देशमुख म्हणजे प्रचंड वेदना होत आहेत। त्या वेदनेची जी खोलवर वेदना गेल्या
आणि त्याला शब्द नाही. धनंजय देशमुख यांनी जे आहे आता रडत बसण्यापेक्षा लढावं ही भूमिका सुद्धा मांडली. दादाही झोपले नाहीत, कोणी गावाकडे कोणी झोपलं नाही. 2-2:30 वाजता इथून सगळे घरी गेले आणि मी थांबलो होतो इथंच पोरांसोबत. निशब्द झालेलं आहे मी. पहिल्यांदा 85 दिवस झाले आता. आज पहिल्यांदा असं झाली गोष्ट की मला कुठंच काहीच बोलता येत नाही आणि काय करावं समजत नाही. तुम्ही आत्ता पाटलांशी बोलताना म्हणाले की आता घरी काय सांगू असा प्रश्न पडलेला आहे. खूप मोठा प्रश्न आहे तो. सगळे पाठीमागं उभा आहेत म्हणून तरी कुठंतरी इथपर्यंत आपण येऊ शकलो. पुढेही जाऊ, कारण का यांना हीच गोष्ट पाहिजे असेल की हे कमजोर कसे होतील. त्या अर्थानंच कदाचित हे सगळे गुन्हे केले असतील. आणि भीती व वातावरण जे झालेलं आहे सगळं, याच्यावर मी रात्री बऱ्याच लोकांना हे सगळं पाठवलं आहे की मी निर्णय घेणार आहे. निर्णय किती कठोर असू द्या, विचारात घेऊन निर्णय घेणार आहे. हे सगळं जे ह्यांना सगळ्याला सगळं माहिती आहे आत्तापर्यंत. हे फोटो ह्या आधीच बघितलेत लोकांनी. हे गृहमंत्रालयापर्यंत हे सगळं फोटो वगैरे गेलेले असणार आहेत. यांना सगळं माहिती आहे, पण ह्याच्यातून वाचणार कसं, याच्यासाठी काय करावं लागेल. ते राजकीय लोक या जिल्ह्यातले ठराविक, ज्यांना मन नाही, हृदय नाही, ह्यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे. आज माझा 4 वर्षाचा मुलगा म्हणतोय संतोषांना आल्यावर मी शाळेत जाणार आहे, आणि ह्यांना आईबापा असून हे म्हणतायत की आमचे लेकरं आम्हाला विचारतायत की शाळेत की हे काय चालू आहे. म्हणजे ज्याचं तुम्ही नायनाट केला, एका निष्पाप माणसाचा बळी घेतला, त्याचं तुम्हाला दुःख कधी व्यक्त झालं नाही, परंतु तुमच्या फ्युचरचं तुम्हाला पडलं आहे. अतिशय खालच्या स्तराची विचारसरणी घेऊन हे सगळे चाललेत एका कशाला तरी चिकटून. हे अत्यंत निंदनीय आहे आणि ह्यांना नियती माफ नाही करणार. नियतीवर माझा विश्वास आहे. ह्यांना नियती, ह्यांचं सगळं जे काळा बाजार आहे ह्यांचा सगळा, हे सगळं उठवणार आहे. आणि हे लोक यांच्याच जीवावर सगळं करत होते हे देखील यांना पक्क माहिती आहे. पण धनुभाऊ, याची कल्पना होती खरं तर. अनेक जण म्हणत होते की अशा पद्धतीने झालाय सगळा प्रकार. कशी कल्पना होती की असं काही झालं होतं? खरं तर मी काहीच म्हणजे त्या गोष्टीकडेच कधी लक्ष दिलं नाही, कारण का मला दुःख व्यक्त करायचा सुद्धा अधिकार यांनी ठेवला नव्हता. मला लढायचं होतं. आपण सगळे लढलो नसतो, आपण न्याय मागितला नसता, तर हीच गोष्ट जर पहिल्या दिवशी झाली असती तर मग खूप भयानक परिस्थिती झाली असती आणि ह्यांना हेच अपेक्षित असावं असं देखील मला वाटतं. पण मग ज्यावेळेस मला पहिला फोटोबद्दल आठवतं की मी तुम्हाला विचारलं होतं खाजगीमध्ये की हा फोटो तुम्ही बघितला का? तुम्ही म्हणे बघणार नाही, कारण मला ते वेदना होतात. आजच्या तर त्यापेक्षा पुढे जाऊन मी आज एकच फोटो बघितला आणि डोळे झाकले आणि साईड बाय झालो. मला त्या एका फोटोनंच मला जे काही वेदना झाल्या, आम्ही जे लहानपणीपासून राहत होतो ते सगळे दिवस आठवले आणि शेवटचा आजचा हा फोटोचा पण दिवस आठवला. तर कुठंतरी अशी गोष्ट आहे ही की सहन नाही होऊ शकत. रात्री आमचे गावकरी सगळे येऊन बसलेले होते इथं. जे येईल त्याच्याकडे बघून मला असं वाटायचं की त्याच्या गळ्यात पडून रडावं, मोकळं व्हावं, परंतु मी पूर्ण तुटून गेलेलो आहे. मला समजत नाही आहे की म्हणजे मी काय करू आता. मला निर्णय काय घ्यायचा आहे, मला काय कसं लढायचं आहे. तुम्ही सगळे सोबत आहेत पहिल्या दिवसापासून, म्हणून मी इथपर्यंत आलो आहे. यापुढं वाट खूप कठीण आहे, दुःखाची वाट आहे. कशी तुडवावं हे समजत नाही. धनुभाऊ, तुम्ही म्हणाला होतात की शेवटच्या क्षणी काय घडलं असेल तर मी कुठून तरी येईल, धनु येईल आणि मला वाचवेल, असं संतोषांना वाटतं. त्याला फक्त मी दिसत असेल की कुठून तरी येईल, कारण का आपण एवढ्या उंचीचे नाही आहेत. आपण ह्या कलियुगातले माणसं आहेत, परंतु जे राम लक्ष्मणाचे आचारविचार होते त्या आचारविचारानं आम्ही सगळं चलत होतो, म्हणजे घडवायचं बघत होतो. त्याला फक्त दिसत असेल की मी कुठून तरी येईल. तो शोधत देखील असेल, त्या निरागस डोळ्यांनी बघत असेल की आपला भाऊ कुठून येतो आहे का. कारण का आत्तापर्यंतच्या सगळ्या कार्यकाळामध्ये आम्ही एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून काम करायचो चांगलं. तसंच त्याला वाटलं असेल की कुठून तरी येऊन मला वाचवेल. पण या पोलीस यंत्रणेनं यांना सगळं माहीत असताना, यांना टावर लोकेशन माहीत असताना, आरोपीला कुठंतरी गावकरी जाऊन मारतील ह्या भीतीपोटी ह्यांनी भावाचा जीव जाऊ दिला, पण त्या आरोपीला वाचवलं आणि आरोपीला एक धक्का पण नाही लागू दिला. आणि एवढं होऊन देखील त्यांना त्यांचे 10:30 वाजेपर्यंत घडलेल्या घटने दिवशी सगळे मोबाईल चालू असताना कुठंही पकडायचा प्रयत्न केला नाही.
SP साहेबांना, जुन्या बारगड साहेबांना कोणाकोणाचे फोन गेले, त्याचा CDR जर आज काढला तर ह्या सगळ्या राजकीय लोकांनी त्यांना हे प्रकरण दाबून टाका असंच असणार आहे आणि याच्यात काहीच खोटं निघणार नाही. हे मात्र खरी गोष्ट आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये आता संघर्ष करावा लागणार आहे. आता ही सगळी परिस्थिती आहे, न्यायासाठी संघर्ष करावा लागतो. पुढची वाट कशी? तेच चालू आहे आत्तापर्यंत. एवढ्या दिवस दुःख पाठीवर होतं, ते आता पायदळी मी नाही घेऊ शकत. पायदळी दुःख घेऊन मी त्याच्यावर नाही चालू शकत. कालपासून धनंजय मुंडेंचं नाव फार मोठ्या प्रमाणात सगळीकडे घेतलं जातं. तुम्हाला वाटतंय का की धनंजय मुंडेंना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे? सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे 1 ते 7 आरोपी कोण आहेत, त्यांना सांभाळणारा कोण आहे आणि ते कुणाच्या जीवावर करत होते. पण ह्यांना माणुसकी, नैतिकता म्हणजे स्वतःचं फक्त कसं चलेल, स्वतः फक्त कसं त्या IT मध्ये राहायचं, काळा बाजार केलेल्या पैशाच्या जीवावर, हे सगळे खंडणीतून आलेल्या पैशावर, हे सगळे डील करून जे हे आयुष्यभर ह्यांनी काढलेलं आहे, त्यांना जिथं जे बसलेले चिकटून त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. गरिबाचं लेकरू नाही, समाज नाही, काही घेणं देणं नाही, कुठलीच गोष्ट नाही. त्यांना सहआरोपी केलं पाहिजे का? ह्याच्यामध्ये आम्ही सांगायलोत ना, ह्याच्यात 150-200 लोक असतील सगळे. तुम्ही जर हे गृह मंत्रालयाच्या नाकावर टिचून जर तुम्ही एका गाडीमध्ये सोडायला जातात 200-300 लोक घेऊन सरेंडर केले म्हणजे काय उपकार झाला का? आज 1 नंबरचा जो आरोपी आहे त्याला लाज वाटायला पाहिजे होती जीवाला. एवढा मोठा चुकीचा सगळा पसारा वाढून ठेवण्यापेक्षा काहीतरी चांगलं काम केलं असतं तर आज अशा गोष्टी घडल्या नसत्या ना. कुणाच्या जीवावर केलं? त्यांचा विचार घेतला तर ते सांगतील नाव तुम्हाला माझ्यापेक्षा की कुणाच्या जीवावर सगळं चालू होतं. पण ही प्रॅक्टिस होती, कारण आतापर्यंत ज्या गोष्टी समोर येत आहेत, चार्जशीटमध्ये सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला आहे की जवळपास 10 वर्षापासून सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीची या परिसरामध्ये दहशत होती. अगदी कळंब असेल, केज असेल, धारूर असेल, या परिसरामध्ये असे गुन्हे केले जात होते. माझ्या भावाला जसं गावचा घमंड होता, गाव माझं किती चांगलं आहे, लोक किती चांगले आहेत, माझा भाऊ कसं काम करते माझ्यासोबत, तसं ह्यांना ह्या गोष्टीचा घमंड होता की आम्ही कसं मारतो, कसं खून करतो, कसं लैंगिक शोषण करतो, कसं अपहरण करतो, कशा पद्धतीने खंडने मागतो. केज पोलीस स्टेशनला एक गाडी आहे ब्लॅक कलरची, रातोरात या सुदर्शन घुलेच्या नावावरची बॉन्ड देऊन दुसऱ्याच्या नावावर करून घेतली आणि हे ह्याच्यातलं कोणीच नव्हतं असं केलंय. हे PI प्रशांत महाजन साहेबच होते त्या काळात. पण ह्यांना घमंड वाटायचा त्या गोष्टीचा. आज देखील ह्यांना त्या गोष्टीचं मोठे पण वाटतंय आणि हे सगळं सर्रास चालू आहे. जर फरार आरोपी जर ह्यांच्या ऑफिसमध्ये बसून चहा पाणी करतात, फार बुके करतात, तर हे सगळं ह्यांना माहिती आहे, ह्यांना घमंड आहे, ह्यांना मोठे पण वाटतं ह्या गोष्टीचा. आणि जे नीच लोक आहेत ते ह्याचं समर्थन सुद्धा केलेले तुम्हाला दिसले असतील, मोर्चे काढलेले दिसले असतील, त्याच्यानंतर आंदोलनं करलेले दिसले असतील. पण ह्यांना कधी सांगावं वाटलं नाही की चुकीचं काम केलेलं आहे, समर्थन करू नका. ह्यांनी समर्थन आत्ता या क्षणाला एक बातमी आलेली आहे की धनंजय मुंडेला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितलं. आम्हाला गावकऱ्यांना, कुटुंबाला त्या गोष्टीचं अजिबात घेणं देणं नाही. आमच्यावर जी परिस्थिती आली आहे ना, ती का आली ह्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. सगळं मंत्रिमंडळ जरी बरखास्त केलं तरी माझ्या भावाला ज्यांनी मारलंय त्यांना गोळ्या घालून मारलं तर आम्ही त्यांच्यावर बोलू, नाही तर अजिबात बोलणार नाहीत. कशासाठी बोलू? कोणत्या कामासाठी बोलूत आम्ही? आमचा भाऊ परत येणार आहे. नाही, न्यायासाठी आतापर्यंत ज्या मागण्या होत्या त्यापैकी एक एवढ्या दिवस 1.5-2 महिन्यामध्ये सगळा राजकीय दबाव इथं आला, खोटे गुन्हे करायचा प्रयत्न केला, आंदोलनं केले, त्यावेळेस ह्यांना सुधारलं नाही का? आज आम्ही मरण्याच्या दारात आहेत तर त्यावेळेस तुम्ही करता का ह्या गोष्टी? सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंब एक गरीब घराण्यातलं गावातलं छोटंसं घर आहे. गाव आमचं सगळं एकोप्यानं राहतं आहे. 18 पगड जाती आहे तिथं. ह्या हरामी लोकांनी कुठं जातीत बांधायचा प्रयत्न केला, कधी ह्यांना गटात बांधायचा प्रयत्न केला, हे कशातच सक्सेस नाही झाले. मग ह्याचा अर्थ असा होता का की ह्यांनी सगळं झाकून टाकायचं आणि आज वेळ उजडू द्यायची? ह्यांना माहीत होते ना फोटो सगळे, ह्यांना माहीत होतं ना सगळं कोणी केलंय. मग गपची बसायचं कारण काय? आम्ही अडवलं होतं का? आम्ही हात बांधले होते का तुमचे? पण धनुभाऊ, अजित पवार आणि मुख्यमंत्री सुद्धा सातत्याने सांगत होते की जर याच्यामध्ये धनंजय मुंडे दोषी नसतील तर त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. मी म्हणायलोय की सगळ्यांनी आता एक मोठी मिरवणूक काढून आमच्या जे दुःख आहे ना त्याच्या टिचून आमच्यावर म्हणजे आनंद उत्सव साजरा करावा असं बोलण्यापेक्षा, आणि आम्हाला चॅलेंज करावं की आमच्या गावातलं ना आमचं कोणीच सोडणार नाहीत. त्यांच्यावर बोलायची मला एक मिनिटसुद्धा इच्छा नाही. कारण गृह मंत्रालयाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या, हे सगळे फोटो माहीत होते. एवढ्या दिवस यांनी दम कसा काढला? हे निर्दयी माणसं आहेत का कोण आहेत हेच मला प्रश्न पडलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.